अरे सुशांत, हे दुकान बघतोयस ना? 10 वर्षापूर्वी माझ्या बापाला 10 लाखाला मिळत होती. मग आज काय किंमत आहे याची? आज त्याची किंमत 1 करोड आहे. माझ्या बापाने खूप चुकी केली, घेतले नाही. अरे काय सुशांत, काय रोहिदास, काय चाललंय? काय नाही क्रिश, जुने दिवस आठवत होतो. 10 वर्षापूर्वी हे दुकान माझ्या वडिलांना 10 लाखाला भेटत होतं. आज एक करोडला झालं. माझ्या बापाने खूप मोठी चूक केली दुकान सोडून. अरे मग काय विषय आहे भाऊ? तू आता विकत घे ना हे दुकान. भाऊ, आता मी घेऊ शकत नाही, एवढी कॅपॅसिटी नाही माझी. घराचे हप्ते आहेत, मुलांची शाळा आहे, मुलांची फी भरायचं आहे, कसं घेणार? मला एक गोष्ट सांगा रोहिदास भाऊ, इथून पुढे 20 वर्षांनी या दुकानाची किंमत काय होईल? साधारण 15-20 करोड होईल. अरे मग विचार कर रोहिदास भाऊ, 20 वर्षानंतर तुझी पण मुलं तुला अशीच नावं ठेवतील की माझ्या बापाने काहीच नाही केलं आमच्यासाठी. अरे मित्रा, 10 वर्षापूर्वी तुझ्या पण आई वडिलांवर अशीच जबाबदाऱ्या होत्या, कर्तव्य होती. तुझं पण त्यांना बघायचं होतं. त्यामुळे ते नाही घेऊ शकले, त्यांची परिस्थिती नव्हती जशी आता तुझी नाहीये. त्यामुळे प्रत्येक वेळी आई बापाला दोष देणं बंद कर. कारण आई वडिलांनी जेवढं आपल्यासाठी केलंय ना, तेवढं कोणच करू शकत नाही आपल्यासाठी.